दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढलेला नाही. राज आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे पलटूराव त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनीच स्वीकारला होता. ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमनेच हिंदी सक्ती केली. आता मात्र गुंजा. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मिळावा. विजयोत्सवासाठी शिवाजी पार्कच्या जागेची चाचपणी. लवकरच पत्र देणार. तर वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेचाही विचार सुरू. सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंचा विजय मिळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्ला. हिंदी जी.आर. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं. रेशीम बागेत निर्णय झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा. तर नया है वह असं म्हणत फडणवीसांचं मिश्किल उत्तर. आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित बघू. कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. कमी बोलून जास्त कामं करून तेवढं चांगलं. शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या कानपिचक्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. महाविकास आघाडी म्हणून लढल्यास तोटा होऊ शकतो असं मत. तर 7 तारखेच्या बैठकीत निर्णय होणार. रमेश चेन्नीथलाची माहिती. तेलंगणातील आमदार टी राजा यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्षपदावरील नाराजीमधून पक्षाला सोडचिठ्ठी. राजीनामा स्वीकारल्यास टी राजांची आमदारकी जाणार. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्ज. फडणवीसांसह बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये चव्हाणांचा अर्ज दाखल. विरोधकांच्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नव्हती. पत्रकार परिषदेत देखील जाधव दिसले नाही. फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. तर नाराजीच्या प्रश्नावर बोलणं भास्कर जाधव यांनी टाळलं. बीड विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामध्ये एसआयटी नेमावी. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर घटनेवेळी क्षीरसागर तिथेच होते. आरोपींचे आणि क्षीरसागर यांचे सीडीआर तपासा. मुंडेंचा आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केल्यानंतर मुंडेंचेच फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा. मंत्री पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सुजाता सैनिक यांची निवृत्ती. 1988 बॅचचे IAS अधिकारी राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे VIP दर्शन बंद करा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याचा समितीला सूचना. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापुरात. माळशिरस तालुक्यातील कारुंडे इथल्या मुक्काम आटोपून पालखी नातेपुडेमध्ये विसावणार. बावडा ग्रामस्थांच्या वतीनं तुकोबांचं भव्य दिव्य स्वागत. पालखी रथासमोर टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर. पालखीचा आज सराटी इथं पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. एसटी तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून 15% सवलत. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुविधेचा लाभ घेता येणार.